बऱ्याच लोकांना ऑफिसमधनं घरी आल्यानंतर जेवण-खाण झाल्यानंतर 2 तासांनी व्यायाम करण्याची सवय असते. रात्री 9, 10, 11 वाजता व्यायाम करतात किंवा संध्याकाळी 7, 8 वाजता व्यायाम केला जातो. तर हा व्यायामाचा योग्य काळ नाहीये. आयुर्वेदात सांगितलं गेलंय की व्यायाम जो आहे तो दिनचर्येमध्ये सकाळी करायला हवा. व्यायामानंतर की शरीरात आपल्या ऊर्जा निर्माण होते, शरीरात एक प्रकारची एनर्जी येते की जी आपल्या दिवसभराच्या कामांमध्ये आपल्याला मदत करत असते. पण येस, आपली जी काही रुटीन लाईफस्टाईल आहे त्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा सकाळच्या वेळेला व्यायाम करणं शक्य नसतं. पण त्यावेळेला रात्री जाऊन कुठेतरी जिममध्ये जाऊन व्यायाम करणं, खाणं-पिणं झाल्यानंतर व्यायाम करणं हे इंडिकेटेड नाही आहे. तसं जर तुम्ही करत असाल तर ते डेफिनेटली बंद करा. तुमचं जर का लाईफस्टाईल रुटीन असं असेल की तुम्हाला दिवसभरात वेळच मिळत नाही आहे व्यायाम करायला, तर रात्रीची शतपावली ज्याला आपण म्हणतो की जेवण झाल्यानंतर 100 पावलं चालणं, इतका व्यायाम केला तरी तो सफिशियंट आहे. जेवणानंतर केला गेलेला जो व्यायाम आहे तो बऱ्याच व्याधींना कारण ठरतो. उपाशी पोटी म्हणजे आपल्याला सकाळी अंघोळीच्या आधी व्यायाम करणं अपेक्षित आहे. बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं जातं की व्यायामाच्या आधी तुम्ही काहीतरी खाऊन या, सो दॅट तुम्हाला तिथे चक्कर येणार नाही किंवा काही त्रास होणार नाही. पण तसं अपेक्षित नाही आहे. जेव्हा आपण व्यायाम म्हणतो तेव्हा आपलं पोट रिकामं असणं अपेक्षित आहे आणि व्यायाम हा अर्धशक्ती म्हणजे तुमच्या कपॅसिटी एवढंच करायला सांगितलं आहे. तो व्यायाम हा ॲज पर युअर कपॅसिटी, ॲज पर युअर बॉडी बिल्ड आणि ॲज पर युअर रिक्वायरमेंट्स, तुमच्या व्याधीनुसार किंवा तुमच्या प्रकृतीनुसार तुम्हाला व्यायामाचे वेगळे सल्ले दिले जातात. सो हे सरसकट एक व्यायाम सगळ्यांनी त्याच प्रमाणात करणं हे इंडिकेटेड नाही आहे. तसं तुम्ही करत असाल तर ते बंद करा.